सो मी तुम्हाला सांगणार आहे पाषाणमध्ये इन्व्हेस्टमेंट का करावी। मी आहे किरण नागपुरे, श्री विस्तार प्रॉपर्टी सोल्युशन्स। आता मी 12व्या मजल्यावर आहे आणि आपण बघणार आहोत 3 BHK। इथे आता लिफ्टचं इन्स्टॉलेशन चालू आहे। 2 लिफ्ट आहेत टोटल। आता मी 12व्या मजल्यावर आहे आणि आपण बघणार आहोत 3 BHK। कंप्लीट हॉल जो आहे तो 11x18चा आहे। इथे मोठा विंडो आहे। त्याच्यानंतर इथे जर बघितलं तुम्ही तर 18x9चं किचन प्लस डायनिंग आहे। इथून व्ह्यू पण तुम्हाला फॅन्टॅस्टिक आहे। समोरच तुम्हाला ड्राय बाल्कनीतून पाषाण लेकचा व्ह्यू मिळेल। डायनिंगच्या समोरच तुम्हाला इथे एक टेरेस आहे जे 5x11चं आहे। इथून तुम्हाला समोरच्या बाजूला पूर्ण पाषाण हिल्स दिसतील। इथून आत आलात, इथे एक कॉमन टॉयलेट आहे। पॅसेजचा पूर्ण स्पेस बघितला तर हा खूप वाईड पॅसेज आहे। इथे तुम्ही पूर्ण वॉर्डरोब करू शकता, छान मोठ्याच्या मोठं। प्लीज फॉलो। तुमच्या या साईडला एक बेडरूम आहे। साडे 11x10चा। हा पण एक मास्टर बेडरूम आहे, साधारण 11x14चा। त्याला अटॅच टॉयलेट आहे। 2 मोठ्या विंडोज आहेत जिथून तुम्ही मस्त व्ह्यू एन्जॉय करू शकता। समोरच्या बाजूला जर बघितलं तुम्ही तर समोर अम्युनिटी स्पेस आहे जिथे फ्युचर डेव्हलपमेंट आहे। प्ले एरिया वगैरे डेव्हलप होऊ शकतो। हा जो बेडरूम आहे हा 11x14चा आहे। त्याला एक अटॅच टॉयलेट आहे। वॉर्डरोब साठी इथे 2 जागा आहेत। एक तर तुम्ही इथेही करू शकता। हा पूर्ण वॉर्डरोबचा स्पेस होईल। इथे छान तुमचा बेड बसेल आणि प्लस हा जर व्ह्यू तुम्ही बघितलात, अमेझिंग व्ह्यू आहे पाषाण लेकचा कम्प्लिटली। एक ॲडिशनल गोष्ट म्हणजे इथे एक बाल्कनी दिलेली आहे बेडरूमला अटॅच्ड। ज्या बाल्कनीतनं तुम्ही हा पूर्ण व्ह्यू बघू शकता। इथे पाषाण टेकडी आहे। फ्रंट साइडला इथे पूर्ण डोंगर आहेत, प्लस राईट साइडला पाषाण लेक आहे। या भागात कुठलंही हाय राईज टॉवर आता येणार नाहीये, कारण ऑलरेडी कन्स्ट्रक्शन सगळी झालेली आहेत आणि तेवढी लँड पार्सल पण नाहीये।
सो मी तुम्हाला सांगणार आहे पाषाणमध्ये इन्व्हेस्टमेंट का करावी, कारण स्ट्रॅटेजिकली हे लोकेशन इतकं चांगलं आहे, कारण आजूबाजूला खूप साऱ्या स्कूल्स आहेत, जशी लॉयला आहे, EICT आहे, ऑर्किड आहे, अशा बऱ्याचशा स्कूल्स जवळ आहेत, अभिनव कॉलेज आहे बाजूला. लोकेशन वाईज विचार केला तर आजूबाजूला खूप साऱ्या IT कंपनीज आहेत, जिथे रिसेंटली मॉन्टक्लिअर नावाचा एक मोठा प्रोजेक्ट तयार झालेला आहे बाणेर पाषाण लिंक रोडला, जिथे 1000 स्क्वेअर फूट पासून 27,000 स्क्वेअर फीट पर्यंत एरियाज आहेत. आजूबाजूला जर बघितलं तर रिलायन्स आहे, स्टार मार्केट सारखं मोठं रिटेल मार्केट आहे. मेनली जर बघितलं राहण्याच्या दृष्टीने तर तुम्ही जसं बघाल तर बायोडायव्हर्सिटी पार्क पाषाणचा जो एरिया आहे साधारण 200 हेक्टरमध्ये पसरला आहे. सो स्पेसिफिकली ह्या एरियाचा जर विचार केला तर याच्यासारखी ग्रीनरी आत्ता कुठेच नाहीये. कम्पॅरेटिव्हली बाणेर बालेवाडी जर तुम्ही विचार करत असाल तर पाषाण हा कधीही चांगला ऑप्शन आहे. समोरच पाषाण लेक आहे, त्याच्यानंतर DRDO NCL सारखे लोकेशन्स आहेत. कनेक्टिव्हिटी वाईज बघितलं तर पूर्ण हायवेला पॅरलल असा पाषाण सूस रोड आहे, जिथून तुम्ही पुणे युनिव्हर्सिटी, चांदणी चौक, कोथरूड, बावधान, त्याच्यानंतर वाकड आणि हिंजवडी हे इझिली कनेक्ट करू शकता. सो तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट मी. मी आहे किरण नागपुरे, श्री विस्तार प्रॉपर्टी सोल्युशन्स, युअर ट्रस्टेड रिअल इस्टेट कन्सल्टंट. थँक्यू.